पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय उद्या करायचंय साखरपुडा? अगं सुमन, किती धावपळ होईल आपली. हो ना ग. अगं मी तुला फोन करीन असं म्हणाले, पण तेवढ्यात गौतमच्या वडिलांचा फोन आला. ते काहीतरी 2 आठवड्यांसाठी बाहेरच चाललेत. बर. मी काय म्हणाले, घाईघाईत का होईना घरच्या घरी साखरपुडा पण करून टाकूया. ताई, माझ्याकडचं पहिलंच कार्य आहे. हा, तुझी मदत लागेल मला. हो सुमन, मी असेन तिथे. बरं ऐक, बडवाईक विचारत होते, हे घोरपडे म्हणजे कुठचे ग? कोल्हापूरकडचे का? नाही, आपलं त्या दिवशी काहीच बोलणं नाही झालं ना या विषयावर. आणि तुला तर माहितीये, कुठल्याही गोष्टीची अगदी सखोल विचारपूस करायची सवयच आहे बडवाईकांची, म्हणून विचारलं. नाही, नागपूरचेच आहेत. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्ती माहिती नाही काढलीये, पण अगं यांच्याच ओळखीनी स्थळ आलंय ना. माणसं चांगली आहेत, मुलगा छान वाटतोय, आणि मुख्य म्हणजे आरतीने होकार दिला. बरं बाई, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. बरं, काही माहिती काढायची असेल तर मला सांग. तुला माहिती आहेत ना, बडवाईकांच्या खूप ओळखी आहेत. आपण अगदी सहज माहिती काढू शकतो मुलाची. तशी गरज लागणार नाही, पण वाटलं तर सांगेन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला फोन झाल्या क्षणी कामाची यादी मला पाठवून दे. मेसेज कर. हो, हा फोन झाला की लगेच मेसेज करते. बरं सुमन, पैशांची काहीही मदत लागली तरी मला हक्कानी सांग. हा, नाही ग, आता काहीही लागणार नाही. अगदीच लग्नाच्या वेळेला काही लागलं ना तर सांगेन मी तुला. तुझ्याशिवाय कोण आहे माझं? बरं, उद्या सगळ्यांनी वेळेवर यायचंय. हा हो, तू काळजीच करू नकोस. वेळेच्या आधीच आम्ही सगळे हजर असू तिकडे. ताई, गोष्टी घडायच्या असल्या की सगळं अगदी जुळून येतं नाही? हो, बघ ना. चल, भेटू उद्या. तू लिस्ट पाठवा. हो चालेल, चल बाय. विजय. हा सर. नवीन टेंडरचे रेट चेक कर आणि कळव मला. सर, मी फॉलोअप घेतोय. ते म्हणाले की मी 2 ते 3 दिवसात कळवतो म्हणून. क्विक. येस सर. कम इन. झालं काम? नाही झालं, पण त्यासाठीच आली आहे. मी फाईल वाचली आणि तुमच्या स्टाफला विचारलं तर कुणालाच काही माहित नाही. प्रोजेक्टची माहिती मिळाली मला, पण पेमेंट विषयी काहीच रेकॉर्ड नाही. बरं, ह्या बाबतीत कोण फॉलोअप घेत होतं हे पण कोणी सांगत नाहीये. मी गेलो होतो. तुम्ही गेला होतात? मग ते रेकॉर्डवर का नाहीये? नाही म्हणजे सरकारी काम आहे ना, लेखी गोष्टी लागतातच. आणि उद्या मी त्या ऑफिसरकडे गेले आणि त्यांनी मला विचारलं तर मी काय सांगू? हे बघा, मला सगळे डिटेल्स लागतील. त्यासाठी माझ्याकडे यायची गरज नाही. टॉक टू विजय. विजय. हा सर. ही आपल्या पेंडिंग पेमेंटचं काम करते. हा, तर तिला काय मदत लागते ते बघ. ठीक आहे सर. ओके ओके, थँक्स. विजय. हा सर. तिला काय हेल्प करायचे कळलं ना? खूप प्रश्न आहेत तिच्याकडे. बहुतेक पुस्तक लिहिणार आहे ती. तुला कळलंय ना? स्वतः काय मदत करायची ते बघ तू. नाही, नोटेड सर. मी आहे ना, मी सगळी मदत करतो तिला. मराठी सुद्धा कळत नाही का रे तुला? हा, मी काय बोलतोय ते लक्षात येतंय का? तिला मदत करायची नाहीये, कळलं? मदत करतोय असं दाखवायचंय. म्हणजे हेल्प करायची पण मदत नाही करायची. विजय, तू ना जरा डोकं वापरून हेल्प कर. ती मुलगी खूप स्मार्ट आहे. तुझ्याकडनं सगळी माहिती काढून घेईल आणि तुला कळणार पण नाही. नोटेड सर, नोटेड. एकदम नोटेड. नाव गो. हां सर.
विक्रांतचा मेसेज? आरती, तू खरंच गौतमशी लग्न करतेस? अगदी मनापासून तुला तो आवडतो? तुला माझ्याबद्दल खरंच काही वाटत नाही? तू माझ्याशी मोकळेपणाने का बोलत नाही कधीच? मी कायम तुझी वाट बघत असतो. आरती, मला जेन्युइनली वाटतं तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास. आय लव्ह यू आरती. कळत नाहीये कोण कुठली ती आरती, तिचा काय संबंध? खूप बोलताय तुम्ही, प्लीज निघा इकडनं. ठीक आहे, जाते मी. पण जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांग, तुम्ही जिच्यावर जीव लावताय ना ती तुमच्या जीवाशी खेळते. तेव्हा ते विक्रांतला काय उत्तर देऊ मला काहीच कळत नाहीये. तो मला आवडतो का या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. आणि उद्या माझा गौतमशी साखरपुडा आहे. ही अशी जीवघेणी परीक्षा कोणाचीच नको बघूस. दादा, ओ दादा. हो हो, आलो छोटे मालक, आलो. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? बाटली आणा, बाटली. छोटे मालक, खूप उशीर झालाय आणि एवढं पिणं बरं नाही जावयात. तुम्हाला माहितीये का मला किती त्रास होतोय? जा, बाटली घेऊन ये, जा. तू इकडे काय करतेयस? तुलाच शोधत होते. मला कशाला शोधतेयस? अरे, मी किती ठिकाणी शोधलं तुला. म्हणजे नागपूर मधले तुझे सगळे फेवरेट बार शोधून झाले, नंतर सगळे तुझे फेवरेट स्पॉट्स पण शोधले. कुठेच नव्हतास तू. नंतर आठवलं, लहानपणी मी पप्पांसोबत या फार्म हाऊसवर यायचे आणि तेव्हा लहानपणी तू सुद्धा तिथेच असायचास. म्हटलं बघूया, चेक करूया. And see, I found you. मॅडम, मालक खूप दिवसांनी आले तिकडे, पण आज त्यांचा मूडच वेगळा आहे. आधीच एक बॉटल संपवली. दादा, इट्स ओके. मी आले ना आता, मी त्यांची काळजी घे. आणि आता आयुष्यभर ह्यांची काळजी मलाच घ्यायची. दादा, तुम्हाला तर माहितीच आहे ह्यांचे बाबा आणि माझे बाबा किती चांगले मित्र होते ते. सो तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, मी बघते सगळं. फक्त हां, तुम्ही काहीतरी खायला बनवू शकता का? नाही, कारण काय आता साहेबांना थोड्या वेळाने भूक लागणार आहे आणि ते जेवणार आहे. त्यामुळे प्लीज काहीतरी खायला बनवा आणि ते झालं की मला सांगा. वाढायचं काम सुद्धा मीच करेन. डोंट वरी, मी आहे ना, मी घेईन काळजी. पण नाही, इट्स ओके. या तुम्ही तयारीला सुरुवात करा. का आलीस तू इथे? तुझ्या या अशा परिस्थितीत तुला सावरायला मी नाही येणार तर दुसरं कोण येणार? खरं तर तू माझं कौतुक करायला हवंस.
नेहमी तू मला असं दूर ढकलतोस, पण तरी तुझ्या आवडीने मी तुझ्याकडेच येते शेवटी. तू नको बोलूस प्लीज. का का नको बोलू? कसं आहे ना विक्रांत, तुला खरं काय आहे याची जाणीव कोणतरी करून द्यायला हवी ना. तुझ्या डोळ्यावरची झापडं कोणीतरी काढायला हवी. विक्रांत, आरतीचं लग्न ठरलंय अँड आय नो ती त्याच्याशीच लग्न करणार आहे. तिची अजिबात इच्छा नाहीये तुझ्याशी लग्न करण्याची. ना तिची इच्छा आहे ना तिच्या घरच्यांची इच्छा आहे. हे बघ, मी तुझं दुःख समजू शकते. मला माहितीये तुला ती आवडते, पण ती तिकडे आनंदात आहे, तू इकडे दुःखात आहेस. काहीच होणार नाहीये रे. आता दुसरा मार्ग शोधायला हवा की नाही? आणि तुझा दुसरा मार्ग मी आहे विक्रांत. तुझ्या समोर आहे तो मार्ग, तुला का कळत नाही? वेट, ठेव एकदा माझ्याकडे बघ आणि आता आरतीचा विचार कर. मला सांग, मी एवढी वेस्ट ऑफ टाइम आहे? यू नो व्हॉट विक्रांत, मला नाही वाटत कुठलाही पुरुष तू सोडून त्या काकूबाई आरतीच्या मागे लागेल. नो सिरियसली. म्हणजे बघ ना, आयुष्यभराचा जोडीदार सिलेक्ट करताना काहीतरी मॅच झालं पाहिजे. तायडे, हे काय घेऊन बसलीस? साखरपुडा आहे ना तुझा. ते काही नाही. हे बघ, मी उद्या स्वीटीच्या पार्लर मध्ये तुझी आणि माझी अपॉइंटमेंट बुक केली. आपण जाऊ, तिथेच तयार होऊ आणि तिथूनच साखरपुड्याला येऊ. मी कुठे पार्लर वगैरेला येणार नाहीये. आणि उगाच खर्च कशाला? आई आहे ना, ती मला छान रेडी करेल. तू आहे ना पक्की काकूबाई आहेस. काय ग तायडे, तुझा साखरपुडा आहे ना उद्या, मग तुला असं मस्त फीलिंग नाही येते का? म्हणजे? अगं म्हणजे लवकरच तुझं लग्न होईल, मग असं हवेत तरंगल्यासारखं वगैरे असं नाही वाटत तुला? अमूल्या, मुळात मी खूप साधी मुलगी, फिल्मी वगैरे नाहीये. आणि माझी अशी काल्पनिक जादूवाली स्वप्न नाहीयेत काही. ताई, पण काहीतरी असेल ना डोक्यात. म्हणजे आपला होणारा नवरा असा असावा, तसा असावा, त्याने आपल्यासाठी हे करावं, ते करावं, दूर कुठेतरी आपल्याला फिरायला न्यावं. काहीतरी विचार केला असशीलच ना. मी असा कुठलाही विचार कधीच केला नाही. आणि छान जोडीदार असावा, साधा सरळ मार्गी असावा, भरलेलं कुटुंब असावं, त्याने मोठ्यांचा आदर करावा, माणुसकी असावी, बस एवढंच. अगं हो, हे सगळं असायलाच पाहिजे, पण हाऊस मौज त्याचं काय? अगं हाऊस मौज करता येतेच की. हाऊस मौज करण्यासाठी ना पैसा नाही लागत. म्हणजे आपल्याला कसं ठेल्यावरची पाणीपुरी खायला आवडते, टपरीवरचा चहा प्यायला आवडतो, कधी मेट्रो मधून फिरायला गेलो तरी छान वाटतं. आणि आनंद शोधायचा कशाला, आहे त्यात तो अनुभवायचा असतो. तुझं म्हणणं जर घर, पैसा, गाडी ह्याबद्दल असेल तर ते मेहनत करून प्रामाणिकपणे आपापल्या ऐपतीप्रमाणे करायला आवडेलच की. पण तो जोडीदाराकडे हट्ट नसेल, दोघंही समजून उमजून संसार करू. शेवटी माणुसकी, प्रेम, आपुलकी महत्वाची. तायडे, सॉलिड आहेस तू. खरंच. मला सांग, तुझ्या ह्या क्रायटेरियाच्या नुसार गौतमला किती मार्क्स देशील? विक्रांत, मी तुझ्या बरोबर असेल. अँड नॉट ओनली फॉर नाव. I'll be there always. In all your tribulation, all your pain, all your victories. I'll be there, sometimes with you, sometimes behind you, sometimes ahead of you, but I will be there. You will not get a girl like me. Please trust me. Will you please shut up? No. नाही गप्प बसणार मी. मलाच बोलायचंय. विक्रांत, तुझ्या आरतीबद्दलच्या भावना मला कळतायत अरे. कारण जसं प्रेम तुला तिच्याबद्दल वाटतं, तसंच प्रेम मला तुझ्याबद्दल वाटतं.
त्यामुळे भावनांची तरलता कळते मला. म्हणूनच इतक्या वेळा अपमान होऊन सुद्धा इथे आले ना मी. तुला माहितीये, लहानपणापासून आपण भेटायचो, एकत्र खेळायचो, तेव्हापासूनच मला तू आवडायला लागला होतास. अँड यू नो व्हॉट, या गोष्टींची जाणीव ना मुलींना आधी होते. आपले संस्कार परफेक्ट मॅच होतात विक्रांत. माझा चॉईस बरोबर आहे, पण तुझा चुकला. म्हणजे बघ ना, तुझ्यात आणि आरतीमध्ये काहीच साम्य नाही. अरे तुमचे संस्कार परफेक्ट मॅच होत नाहीत, तुमची घराणी सेम नाही आहेत, तुमच्या आवडी निवडी सेम नाही आहेत, तुमचे चॉईसेस सेम नाही आहेत. पण आपण विक्रांत, आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. आपले संस्कार, आपलं घराणं, आपल्या आवडी निवडी, आपलं कल्चर, आपलं सगळंच परफेक्ट मॅच होतं. एक लक्षात ठेव, आपल्या घरचे सुद्धा या लग्नाला अपोज नाही करू शकणार. हे तू जा ना, एकटं सोड मला. एकटं सोडू? काय एकटं सोडू मी? तू असा तिच्या दुःखात असताना, या दुःखात दारू पिताना मी तुला एकट्याला सोडून जाऊ? विक्रांत, विक्रांत, ट्राय टू अंडरस्टँड. आरतीचं आता लग्न होणार आहे, त्यानंतर काय करणार आहेस तुम्हाला सांग. आणि प्लीज, ज्या मुलावर मी लहानपणापासून प्रेम करते त्याला मी असं एकट्याला सोडून जाणार नाही. एवढी सेल्फिश नाही विक्रांत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा माझ्याकडे बघ, मला समजून घ्यायचा प्रयत्न कर, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे खरंच. म्हणजे बघ ना, लग्नात तू माझा एवढा इन्सल्ट केलास, पण तरीही आज मी इथे आहे तुझ्या समोर, तुझी काळजी करतेय, तुझ्या बाजूला बसले होते, तुला विनवतेय, तुझ्याशी बोलतेय. एरवी माझ्या नाकावरची माशी जरी हल्ली असती ना तरी सहन केलं नसतं मी. माझा मान राखण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते, पण फॉर यू इट्स डिफरंट. मला सांग, मी आता हे सगळं जे तुझ्यासाठी करते ते सगळं तुझी आरती करेल तुझ्यासाठी? नाही, सांग ना, उत्तर दे. येईल ती इथे, बसेल तुझ्या बरोबर, म्हणेल का तुला लेट्स हॅव अ ड्रिंक म्हणून? तुला कळत नाहीये का? मला मला त्रास होतोय खूप. तू जा, मला नकोयस तू इथे. मला एकट्याला सोडा, एकट्याला. विक्रांत, तुला कसं कळत नाहीये? अरे कोण? दादा, तू पण का कॉल करतोयस? दादा आणि तू दोघांनी मिळून ना डोकं फिरवलंय माझं. विक्रांत, डोकं फिरवणं नाही, याला काळजी असं म्हणतात. या जगात तुझी आई, तुझा दादा आणि आम्हीच आहोत जे तुझी खूप काळजी करतात. अरे उचल ना फोन. बरं ठीक आहे, मी उचलू का? मी सांगू का आपण कुठे होत ते? मी काय म्हणते, आपण त्याला पण बोलूयात ना इथे. हा, तो पण आपल्यासोबत ड्रिंक घेईल एक एक. वच आहे, इथे कोणालाही बोलवायचं नाही आणि कोणी थांबायचंही नाही. तूही निघायचं इकडनं, आणि ही जी काही एवढ्या वेळ बडबड केलीयस ना ती परत नाही करायची. काय आहे काय नाही ते मला कळतं, समजतं, पण माझं आरतीवरच प्रेम आहे. लवकरच साखरपुडा होणार आहे तिचा. तू स्वतःच्या डोळ्याने बघशील ना तेव्हाच तुझी खात्री पटेल. मी बोलवेन तुला साखरपुड्याला. स्वतःच्या डोळ्याने बघशील तेव्हा तुझी खात्री पटेल ना, तेव्हाच विश्वास ठेवशील ना माझ्यावर, तेव्हाच माझी किंमत कळेल, आणि मग फायनली डोळे भरून मला बघशील. हे बघ, ते काही असलं तरी मी आरतीशीच लग्न करणार. इकडे इकडे बघ विक्रांत, इकडे ये, इकडे इकडे बघ. थँक्स. आता तू आणि मी एकमेकांसमोर उभे आहोत.
हेच सत्य आहे. काल्पनिक गोष्टींच्या मागे नको लागूस. तू ड्रिंक संपव, मी जेवण घेऊन येते. तुझं सगळं बरोबर आहे ग सारिका. पण माझं हे मन ऐकत नाही.